ग्रंथामुचे साथी ग्रंथामुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती ग्रंथामुचे साथी ग्रंथामुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती ग्रंथामुचे साथी नमस्कार। आज 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस। हा दिवस आपण सर्वजण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो। डॉक्टर कलाम यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जपावी यासाठी प्रेरणा दिली। त्यांच्या मते वाचनाने प्रत्येक माणूस समृद्ध होतो आणि यशस्वी होऊ शकतो। म्हणूनच आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल असे म्हणत असताना वाचाल या पहिल्या शब्दाचा अर्थ वाचन या अर्थाने घेतला जातो, तर दुसरा वाचाल हा शब्द जो आहे याचा अर्थ मनुष्य रोजगारभिमुख बनून आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या परिपूर्ण देखील होऊ शकतो। म्हणूनच आज आमच्या प्रशालेतील ग्रंथालय विभागामार्फत वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि त्याचे महत्त्व समजावून देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे। या वाचन प्रक्रियेत समृद्ध झाल्यावर पुढील आयुष्यात ज्या रोजगार निर्मितीच्या रोजगार विमुख होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील या संबंधी माहिती देण्यासाठीचे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे मराठी भाषेप्रमाणे हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषा सुद्धा आपल्याला वाचनासाठी त्यावर भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी गरजेच्या आहेत आणि याचसाठी या तिन्ही भाषांचा परामर्श सुद्धा यामध्ये घेण्यात आलेला आहे। तर आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी मी मुख्याध्यापिका म्हणून शुभेच्छा देते आणि वाचन प्रेरणा दिन हा अतिशय उत्साहात साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करते। धन्यवाद। विद्यार्थी मित्र हो, तसं तर वाचनाची प्रक्रिया ही आपल्या जन्मापासूनच सुरू होते। तुम्ही म्हणाल हे कसं, तर याचं उत्तर अत्यंत सोपं आहे। म्हणजे बघा तान्हं बाळ आवाजाच्या रोखाने आपली दृष्टी फिरवत असतं आणि भोवतालचं जग समजून घेण्याचा प्रयत्न करतं आणि हे करता करता ते निरीक्षणातून स्पर्शातून आपल्या आईला अचूक ओळखू लागतं। याचाच अर्थ ते निरीक्षण करतं म्हणजेच माणसाला वाचू लागतं आणि इथेच त्याचं वाचन सुरू होतं। बाळांनो, अंगणवाडी अथवा बालवाडीच्या टप्प्यावर पोहोचेपर्यंत कुटुंबातल्या त्याच्या सहवासातील माणसांना वाचतं। शेजारी पाजारी नातेवाईक यांना समजून घेऊन त्याप्रमाणे स्वतःमध्ये वर्तन बदल घडवून आणतं। म्हणजेच काय तर प्रत्येक व्यक्तीला जणू काही ते वाचत असतं। पुढे शैक्षणिक टप्प्यात प्रवेश घेतल्यानंतर त्याचा थेट पुस्तक वाचनाशी संबंध येतो आणि मग त्याच्या विचारांचं क्षेत्र विस्तारू लागतं। कुटुंबात मातृभाषेतून अभिव्यक्त होणारं मूल शाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत हे भाषाविषय शिकू लागतं आणि खऱ्या अर्थाने ते वाचन संस्कृतीच्या दिशेने वाटचाल करू लागतं। वाचन केल्यामुळे ते स्वतंत्रपणे विचार करू लागतं, आपले विचार लेखनातून अभिव्यक्त करू लागतं। वाचनामुळेच आपण निबंध लेखन, कविता लेखन
चित्रवर्णन इत्यादी करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्या भाषा विषयांच्या पाठ्यपुस्तकातील अनुक्रमणिका तुम्ही पाहिलीत तर आपल्या लक्षात येईल की पाठ्यपुस्तकात अंतर्भूत केलेले धडे किंवा कविता कुणीतरी लेखक किंवा कवी यांनी लिहिलेले आहेत. आणि हे लेखक आणि कवी सुद्धा कधी काळी तुमच्यासारखीच विद्यार्थी होते आणि आता मात्र मोठे झाल्यानंतर ते तुमच्या पुढे धडे आणि कविता यांच्या माध्यमातून पुस्तकातून तुमच्या पुढे अभिव्यक्त झालेत. विद्यार्थी मित्र हो, आपण साने गुरुजींची श्यामची आई वाचून समजून घेतली. रामायण, महाभारत, ईसापनीती, अकबर बिरबलच्या चातुर्य कथा वाचत मोठे झालो. यातून आपण बरंच काही शिकलो. वाचनामुळे आपलं व्यक्तिगत आयुष्य तर बदलतच, पण समाज, जग बदलून टाकण्याचंही सामर्थ्य वाचनात असतं. हिंदी मधले विख्यात साहित्यिक निर्मल वर्मा म्हणतात, मी पुस्तक वाचण्याआधी जसा असतो तसा पुस्तक वाचून झाल्यावर राहत नाही. मित्रांनो, पुस्तके आपल्याला विचार करायला शिकवतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख, कार्ल मार्क्स यांचे दास कॅपिटल, महाकवी कालिदास यांचे मेघदूत, कुमार संभवम, कौटिल्य यांचे अर्थशास्त्र, प्रेमचंद यांचे गोदान, शेक्सपियर यांचे हॅमलेट अशा अनेक पुस्तकांच्या वाचनाने आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त केले. स्वतःसह संपूर्ण जगात वैचारिक क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य फक्त पुस्तकांमध्येच आहे. म्हणूनच आपण एकापेक्षा अनेक भाषांच्या पुस्तकांचे सतत वाचन केले पाहिजे आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊलींसारख्या महान विभूतींच्या संत साहित्यापासून अगदी जगभरातील नामवंत लेखक, कवींनी दिलेला समृद्ध साहित्य वारसा जपला पाहिजे. म्हणूनच आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या वाचाल तर वाचाल या संदेशानुसार आपण खूप खूप वाचन करू, तेव्हाच आपले जीवन भविष्यात खऱ्या अर्थाने आपण वाचवू शकू. माणूस आपल्या अभिव्यक्तीसाठी, वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी, आपले म्हणणे मांडण्यासाठी भाषेचा वापर करतो. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. इतर प्राण्यांची सुद्धा भाषा असते, परंतु माणसाची भाषा ही वेगळी आहे, कारण त्यानं विशिष्ट खुणांचा, चिन्हांचा वापर केलेला आहे आणि त्या चिन्हांचा वापर तो भाषिक चिन्ह म्हणून करतो आहे आणि म्हणून माणसाचं भाषिक वेगळेपण हे वेगळं दिसून येतं. आणि अशा या भाषांमधल्याच एक वेगळी भाषा म्हणजेच मराठी भाषा. खरं तर मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. शिक्षणाचा आरंभच खरं तर या मातृभाषेतून होतो आणि तो झालाच पाहिजे. का? जेव्हा आपण आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतो तेव्हा आपली अभिव्यक्ती, आपलं व्यक्तिमत्व घडण्यासाठी, आपली अभिरुची जपण्यासाठी त्या मातृभाषेचा उपयोग होत असतो. परंतु जसजसे आपण पुढे पुढे शिक्षणाचं मार्गक्रमण करत जातो आणि पदवीपर्यंतच्या क्षेत्रात येऊन पोहोचतो तेव्हा मात्र या मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र आपला बदललेला दिसून येतो. कारण आता शिक्षण घेताना पदवीच्या अभ्यासक्रमाला आल्यानंतर आपली संधी कशाला असते तर व्यावसायिक दृष्ट्या किंवा आपल्या नोकरीच्या दृष्टीनं कोणत्या विषयाला प्राधान्य देता येईल आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या वेगवेगळ्या विषयांची निवड करताना दिसून येतो. आणि मग यामध्ये कुठंतरी मराठी भाषेतून व्यावसायिक संधी कमी आहेत हा एक सूर उमटताना दिसतो आणि म्हणून ज्याला जमत नाही अभ्यास करणं, वेळ देणं, असाच विद्यार्थी फक्त मराठी भाषेकडे आकर्षित होताना आणि इतर जण मात्र इतर विषयांना प्राधान्य देताना दिसून येतात. आणि म्हणून की काय, पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये तुलनेनं मराठी भाषेला थोडंसं गौण स्थान प्राप्त झालेलं दिसून येतं. खरं तर आपली मराठी भाषा जिला खूप वर्षांपासूनची परंपरा आहे, अनेक स्थित्यंतरातून ती गेलेली आहे, अनेक बदल या भाषेनं अनुभवलेले आहेत. अहो काळाचे बदल तर आहेतच आहेत, पण ठिकाणांचे बदल सुद्धा, अंतरांचे बदल सुद्धा या भाषेमध्ये दिसून येतात. आणि म्हणून तर आपण म्हणतो ना, दर 10 कोसांनी आपली मराठी भाषा बदलते. मग अशा या भाषेतून आपल्याला व्यावसायिक संधी नसतील, थोडासा विचार करावा. याच अनुषंगानं आज मी आपल्या समोर मराठी भाषेतून व्यावसायिक संधी या विषयावर बोलणार आहे. खरं तर आपण या अनुषंगानं बोलत असताना पहिलं क्षेत्र जे आहे ते वृत्तपत्र
या क्षेत्राबद्दल मी बोलणार आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला पत्रकारितेची संधी चालून येते, पण त्यामध्ये मराठी भाषेचं काय महत्व आहे? वर्तमानपत्र वाचायला घेतलं तर त्यातला पहिला भाग काय आहे तर ते पूर्णपणे मराठीतून असतं. आपण आपल्या मातृभाषेतीलच वर्तमानपत्र वाचतो. शिवाय एक ज्याला बाहेरचं ज्ञान घ्यायचं आहे आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे हेच लोक हे वर्तमानपत्र वाचतात. पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी मात्र जेव्हा ती परीक्षा यशस्वी होतो तेव्हा अभ्यास कसा करावा हे सांगताना हे वर्तमानपत्र पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत पूर्ण वाचून काढलं पाहिजे असं सांगतो. या वर्तमानपत्राचे वेगवेगळे घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जाहिराती असतात, बातम्या असतात, लेख असतात, अग्रलेख असतात, करिअर विषयक मार्गदर्शन असतं आणि यामधली पहिली गोष्ट जी आहे बातमी याविषयी आपण पाहूया. पहिला आहे तो मथळा आहे. मथळा हा एकदम मोठ्या ठळक अक्षरात लिहिलेला असतो. त्याच्या खाली त्यापेक्षा बारीक पण थोड्याशा ठळक अक्षरात एक परिच्छेद लिहिलेला असतो आणि त्यानंतर काही परिच्छेद आलेले असतात. खरं तर ही हेडलाईन आहे ती आकर्षक असते, वाचकाचं लक्ष पटकन वेधून घेते आणि महत्वाची घटना त्या माध्यमातून सांगितली जाते. त्यामुळे ती हेडलाईन आहे ती काळजीपूर्वक तयार करावी लागते आणि त्यासाठी मराठी भाषेचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा बारीक परंतु ठळक अक्षरात जो परिच्छेद येतो त्यामध्ये कोण, काय, कसं, कुठं, केव्हा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या बातमीशी संबंधित आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळून येतात. आणि त्यानंतर मग महत्वांशानुसार म्हणजे अधिक महत्वाचे वर आणि कमी कमी महत्वाचे खाली या क्रमाने ही बातमी लिहिलेली असते. यामध्ये पत्रकारितेची एक विशिष्ट भाषा ठरलेली आहे, एक विशिष्ट ढाचा ठरलेला आहे आणि सरावानं ती भाषा नक्कीच आपल्याला अवगत होते आणि मग ती घडलेली जी बातमी आहे त्या बातमी लेखनाची उत्तम संधी म्हणजे पत्रकार म्हणून तर आहेच आहे, पण बातमी लेखक म्हणून लेख लिहिण्यासाठी संपादकापर्यंत जर आपण मजल मारली तर अग्रलेख लिहिण्यासाठी आपल्याला ही संधी मिळते आणि त्यासाठी आपल्याला उत्तम वाचन असणं मात्र गरजेचं आहे. उत्तम वाचनातूनच आपण उत्तम प्रकारचे लेख आणि अग्रलेख लिहू शकतो की ज्यातून समाजामध्ये वैचारिक मंथन घडून येऊ शकतं. अशा प्रकारचं वर्तमानपत्र हे क्षेत्र आपल्याला व्यावसायिक संधी उपलब्ध करून देतं. त्यानंतरचं क्षेत्र आहे सूत्रसंचालन. समाजामध्ये राहत असताना अनेक सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करताना दिसून येतो. आपल्या घरातल्या घरात सुद्धा आपण छोटे मोठे कार्यक्रम साजरे करत असतो. मग कुणाच्या तरी 75चा असतो तर कुणाच्या तरी लग्नाचा 25वा वाढदिवस असतो आणि असे हे वेगवेगळे कार्यक्रम कुटुंबात होतात. त्यामध्ये कुटुंबातला कोणतरी सदस्य अगदी नकळतपणे ही सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत असतो. पण जेव्हा हेच कार्यक्रम सामाजिक स्तरावर होतात, साहित्य संमेलनं होतात किंवा काव्य वाचनाचे कार्यक्रम होतात, गायन स्पर्धा होतात, वक्तृत्व स्पर्धा होतात आणि या सामाजिक स्तरावरच्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकाची गरज खूप मोठी असते. तुम्हाला माहिती नसेल तर याबद्दल सांगेन की सूत्रसंचालनाची मोठ्या कार्यक्रमांसाठी सुपारी दिली जाते. या सुपारीचे मानधन 15,000 पासून पुढे सुरू असलेले दिसून येते. म्हणजे यातून आपलं उत्पन्न तर होतच होतं, पण त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या वक्तृत्व कौशल्यालाही आपण उत्तम चालना देऊ शकतो. फक्त वक्तृत्व कौशल्य सूत्रसंचालनासाठी असून चालेल का? तर नाही. त्यासाठी आपल्याकडे वाचन हवं, त्याचबरोबर कल्पकता हवी, त्याचबरोबर सुसंकल्पना, त्या कार्यक्रमामध्ये सुसूत्रता आणण्याचं कौशल्य, प्रेक्षकांना आपल्याकडे खिळवून ठेवण्याचं कौशल्य हवं. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम या 3 शब्दामध्ये कितीतरी मोठं स्वागत त्यांनी केलेलं असतं. इतकंच काय, दीप प्रज्वलनासाठी पाचारण करत असताना दीपांचं महत्व सांगण्यासाठी तो एखादी काव्यपंक्ती आणि आपल्या संस्कृतीचं महत्व त्या ठिकाणी विशद करतो आणि आपल्या प्रेक्षकाला जागेवर खिळवून ठेवतो. मध्येच शेरोशायरी, कविता अशी शब्दफेक करत करत तो सूत्रसंचालनाचा कार्यक्रम कमी शब्दात, सूत्रसंचालक खूप कमी बोलतो, मुख्य कार्यक्रम मोठा असतो, पण कमी शब्दात सुद्धा श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचं कौशल्य कुणाकडे असेल तर ते सूत्रसंचालकाकडे असतं. आणि असा हा सूत्रसंचालक भरपूर उत्पन्नाचं म्हणजे सूत्रसंचालन हे क्षेत्र उत्पन्नाचं एक माध्यम होऊ शकते, एक व्यावसायिक संधी म्हणून याही क्षेत्राकडे पाहिलं जातं. आज रोजी टीव्हीवर होणारे अनेक कार्यक्रम आहेत, पारितोषिक वितरणाचे कार्यक्रम आहेत, गायनाचे कार्यक्रम आहेत, नृत्यांचे कार्यक्रम आहेत. त्यामध्ये सूत्रसंचालक अगदी आवडीनं आपण त्याची नावं घेतो त्या सूत्रसंचालकांची. त्यामध्ये आदेश बांदेकर असतील, पल्लवी जोशी असतील, ही उल्लेखनीय नावं आपण घेतोच. आपणही त्यांच्यापैकी एक बनू शकतो जेव्हा आपणाकडे हे कौशल्य विकसित होईल तेव्हा. पण त्यासाठी मात्र मराठी भाषेचे परिपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे मुद्रित शोधन. खरं तर मुद्रित शोधनासाठी
आपल्यासमोर बऱ्याचदा मुद्रित साहित्य म्हणजे छापील साहित्य येतं. कोणतीही चूक त्या साहित्यामध्ये असलेली आपल्याला दिसत नाही. आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं, एकही चूक नसताना हे लेखन कसं बरं केलं गेलेलं असेल. साधं हातानं लिहित असताना, मन जागरूक असताना आपल्याकडून किती वेळा खाडाखोड होते. ह्या छपाईमध्ये अशा चुका होत नसतील का? हो, होतात. पण ह्या चुका दुरुस्त करण्याचं काम जे करत असतात ते मुद्रित शोधक असतात. या मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असावी लागते, भाषेवर प्रभुत्व असावं लागतं, व्याकरण उत्कृष्ट असावं लागतं. तेव्हाच तो काय करू शकतो, तो ते छापील साहित्य जे आहे ते वाचू शकतो आणि त्यात घडलेल्या चुका असतील त्यासाठी तो विशिष्ट खुणांचा वापर करतो. मग त्यामध्ये विरामचिन्ह असतील, ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका असतील किंवा शब्दांमध्ये अंतर पडलेलं असेल तर त्यासाठी तो विशिष्ट खुणा करून हे साहित्य पुढं करत असतो आणि त्यानंतर मग त्या खुणांच्याद्वारे ते साहित्य पुन्हा दुरुस्त केलं जातं व त्याची छपाई केली जाते. आज रोजी असे मुद्रित शोधक जे आहेत ते फार कमी प्रमाणात आहेत. अशा मुद्रित शोधकांची खूप गरज आहे, तेव्हाच हे उत्तम साहित्य आपल्या समोर येणार आहे. त्यानंतरचं क्षेत्र आहे रेडिओ जॉकी. खरं तर आज रोजी FM चॅनलना रेडिओवरच्या खूप चालना मिळते आहे आणि यावरती रेडिओ जॉकी म्हणजे रेडिओवरचे सूत्रसंचालकच आहेत ना हे. आणि हे सूत्रसंचालक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात, वेगवेगळी गाणी ऐकवत असतात. पण ह्या कार्यक्रमांच्या मधले जे भाग आहेत हे रेडिओ जॉकी कशा प्रकारे भरून काढतात, तर आसपासच्या घडामोडी, सामाजिक एकंदर वातावरण, आपल्या शहरातले खड्डे, कोणतीही बारीक सारीक गोष्ट ते त्यामध्ये आणतात. घडलेली बातमी, ह्या सगळ्याचं वर्णन त्यामध्ये असतं. त्याचबरोबर ह्या रेडिओ जॉकींचं वाचन भरपूर असतं, सजगता असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कल्पकता असते. आणि या कल्पकतेच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्यक्रमांचं आयोजन करताना हे रेडिओ जॉकी दिसतात. यानंतरचं क्षेत्र आहे व्यावसायिक लेखन. खरं तर आत्ताच्या सिनेजगतामुळं या व्यावसायिक लेखनाला खूप उत्कृष्ट संधी प्राप्त झालेली आहे आणि या व्यावसायिक लेखनामध्ये आपण जाहिरात लेखनाची संहिता, एखादी छोटीच गोष्ट पण जाहिरातीच्या स्वरूपात देऊ शकतो. या संहिता लेखनातून उत्पन्नाचं माध्यम होऊ शकतं. आपण लिहिलेल्या कथेला जर चित्रपटांनी निवडलं तर त्या माध्यमातून उत्पन्न मिळू शकतं. आपण लिहिलेली कविता जर का चित्रपटामध्ये किंवा एखाद्या अल्बमसाठी जर निवडली गेली तर त्या माध्यमातूनही आपल्याला उत्तम उत्पन्न मिळू शकतं, व्यावसायिक संधी मिळू शकते. शोधायला गेलं तर भरपूर मिळतं, फक्त शोधलं पाहिजे अशी आपली अवस्था आहे. आपण हे शोधायला तयार नाही, फक्त उणिवा काढायला तयार आहोत, कष्ट घ्यायला तयार नाही, मागं सरकायला तयार आहोत, अशी आपली अवस्था झालेली आहे. खरं तर आपल्या मराठी भाषेनं आपल्याला अनेक उत्कृष्ट व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचं खरं तर महत्त्व जाणून आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे. पण यासाठी मात्र भाषेची उत्तम जाण आणि आपल्या मराठी भाषेतून भरपूर वाचन आपण जर केलं तर नक्कीच आपण सुद्धा या विषयाचा व्यावसायिकतेसाठी वापर करून आपलं उज्ज्वल करिअर घडवू शकतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी तुमच्याशी अनुवाद या संकल्पनेबद्दल गप्पा मारणार आहे. आता अनुवाद हा शब्दप्रयोग कदाचित माझ्या छोट्या दोस्तांना माहीत नसेल. त्यांना भाषांतर हा शब्दप्रयोग गेला असेल, कारण 5वी ते 10वीच्या वयोगटापर्यंत आपण हिंदी मराठी च्या कृती सोडवत असताना वेगवेगळ्या वाक्यांचं भाषांतर करतो मातृभाषेमध्ये. त्यामुळे भाषांतर हा शब्द तुम्हाला परिचित आहे. भाषांतराची पुढची पायरी म्हणजे अनुवाद असतो. आता एकूण काय तर भाषांतर येण्यासाठी किंवा अनुवाद येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 भाषा तरी यायला लागतात. आपल्या शाळा कॉलेजमध्ये आपण मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी अशा 4 भाषा शिकतो. तर मला तुम्हाला सांगायला असं आवडेल की या 4ही भाषांचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे. त्याचं त्या भाषेचं एक सौंदर्य असतं, तेही आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा मग आपण अनुवादाकडे वळू शकतो. आता हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल, अनुवाद म्हणजे नेमकं काय? तर मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. समजा आपण शेजारच्या राज्यामध्ये गेलो,
कर्नाटकामध्ये गेलो तर तिथली भाषा आहे कानडी. मी मराठी बोलते, ते कानडी बोलतात, माझं त्यांना कळत नाही आहे, त्यांचं मला कळत नाही आहे. अशा वेळी या दोनही भाषा येणारी व्यक्ती आमच्यामध्ये असते. माझं त्यांना ती समजावून सांगत असते, त्यांचं मला ती समजावून सांगत असते. अशा व्यक्तीला दुभाषक असं म्हणतात. आणि हा दुभाषक आमच्या भाषा एकमेकांना समजावून देण्याचा प्रयत्न आमच्या भाषेत करत असतो. तर याला म्हणतात अनुवाद. तुम्ही जर राष्ट्रपती, पंतप्रधान या सगळ्यांच्या सभा पाहिल्यात, परिषदा पाहिल्यात, तिथे वेगवेगळ्या देशातले लोक आलेले असतात. तर त्या सगळ्या भाषा काही प्रत्येक व्यक्तीला येतातच असं नाही. मग अशा वेळी अनुवादकाची गरज त्या ठिकाणी भासत असते. किंवा तुमच्या क्रिकेट मॅच असतील, त्यांचं समालोचन चालू असतं, तर अशावेळी त्या स्थानिक भाषांमध्ये ते सांगितलं जातं. हाही एक प्रकारचा अनुवाद आहे. मन की बात सारखा कार्यक्रम तर आपल्या देशातल्या प्रत्येक भाषेमध्ये अनुवादित केला जातो. इतकंच नाही तर आपण ऑनलाईन जेव्हा शॉपिंग करतो, ॲमेझॉन आहे, मिशो आहे, मिंत्रा आहे, यासारखे ज्या ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, तर त्यांच्या सेवा ह्या कशा प्रकारच्या आहेत हे जगभरातल्या लोकांना त्यांच्या भाषेत सांगण्यासाठी सुद्धा अनुवादक लागतो. आपण सिनेमा पाहतो, दुसऱ्या भाषेमधले सिनेमा आपण मातृभाषेमध्ये पाहतो, त्याला आपण डबिंग केलेले सिनेमे असे म्हणतो. तर हे डबिंग काय असतं, तर हाही एक प्रकारचा अनुवाद असतो. मग हा सगळा मौखिक अनुवाद आपण शिकतो. म्हणजे ह्या भाषेतून त्या भाषेमध्ये जे काही आपल्याला सांगितलं जातं हा अनुवाद असतो. मात्र अनुवादामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, ती म्हणजे ज्या भाषेमध्ये आपण अनुवाद करतो त्या भाषेचं पण एक सौंदर्य असतं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषांतर, अनुवाद, रूपांतर आणि स्वैर अनुवाद हे जरी सारखे असे दिसायला वाटले तरी त्यांच्यामध्ये ना एक अस्पष्ट असा फरक आहे. तो फरक मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर भाषांतर म्हणजे काय, तर जसंच्या तसं वाक्य ते दुसऱ्या भाषेत जसंच्या तसं मांडणं, त्याला तसेच शब्द वापरणं, याला आपण भाषांतर म्हणतो. म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करा असं मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही लगेच सांगाल इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. मग हे काय झालं, हे इंग्रजीमध्ये भाषांतर झालं. अनुवाद हा त्याच्यावरची पायरी आहे. अनुवादामध्ये मूळ साहित्य कृती आपल्याला आपल्या भाषेत करायची असते, पण त्या भाषेलाही एक सौंदर्य असतं आणि आपल्या भाषेला सुद्धा एक सौंदर्य असतं. हे सौंदर्य अनुवादकाला त्याच्या लेखनामध्ये आणावं लागतं. आता याचं एक सोपं उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र विंग्स ऑफ फायर. हे त्याचं नाव आहे. इंग्रजी भाषेमध्ये ते प्रकाशित झालं. आता विंग्स ऑफ फायर याचा शब्दशः अर्थ काय होईल, विंग्स म्हणजे पंख आणि फायर म्हणजे आग किंवा विस्त, म्हणजे पंख आगीचे, पंख विस्तवाचे असं त्याचं नाव होईल. पण हे नाव आपल्याला आवडत नाही, रुचत नाही, असं मराठीचं भरजरी रूप त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणून मग मराठीमधला छान शब्द याला काय आला, अग्निपंख असं नाव आलं आणि मग ते आपल्याला नाव आवडलं. म्हणजे विंग्स ऑफ फायरचं सौंदर्यही तिथेच राहिलं, टिकून राहिलं आणि अग्निपंख हे मराठीत अनुवादित केलेलं नावसुद्धा आपल्याला आवडून गेलं. अशी भूमिका अनुवादकाला पार पाडायची असते. आणि त्यानंतर येतं रूपांतरण. रूपांतरण म्हणजे तुम्ही जो साहित्य प्रकार निवडलेला आहे तो साहित्य प्रकार वेगळ्याच रूपात सादर करणं. म्हणजे कादंबरी असेल तर त्याचा सिनेमा बनवणं, कथा असेल तर त्याची कादंबरी लिहिणं, मोठी वाढवणं, हा आपण त्याचा फॉर्मॅटच बदलून टाकतो. त्याला म्हणायचं रूपांतरण. म्हणजे बघा, प्रकाश वाटा हे पुस्तक आहे, पण डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा त्याच्यावर काढलेला सिनेमा आहे. म्हणजे गोष्ट तीच पण सिनेमाच्या रूपात मांडली, तर याला म्हणायचं रूपांतरण. मग ते कधी कधी भाषिकही असतं. ती फुलराणी हे पु ल देशपांडेंचं नाटक आहे हे आपल्याला माहिती आहे, पण जॉर्ज शॉ यांचं पिग्मेलियन हे मूळ नाटक इंग्रजी माध्यमातलं आहे आणि त्याचं रूपांतरण पु ल देशपांडेंनी ती फुलराणीमध्ये केलेलं आहे. म्हणजे हे सगळं भाषेचं सौंदर्य आज मी तुम्हाला समजावून सांगते. आणि हे सौंदर्य जर आपल्यामध्ये उतरवायचं असेल, समजून घ्यायचं असेल, कारण भविष्यात याच्यामध्ये खूप सारे आपल्याला नोकरीच्या आणि कल्पकतेने काम करण्याच्या संधी आहेत, तर त्याच्यासाठी पाया एकमेव तो म्हणजे वाचन.
तुम्ही कुठलीही भाषा निवडा, कुठलंही साहित्य निवडा, त्याचं मनापासून अर्थ समजून घेतलेलं वाचन हे आपली शब्दसंपत्ती वाढवतं. मग अनुवादच काय, तर अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता असं मला मनापासून वाटतं. म्हणून या वाचनाच्या प्रवासासाठी आज तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आमच्या प्रशालेमार्फत वाचन प्रेरणा दिनासाठी वाचनाची आवश्यकता आणि त्या वाचनातून भविष्यातून होणाऱ्या व्यावसायिक संधी नेमक्या कशा स्वरूपात मिळू शकतात याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ तयार केला आहे. सर्वांनीच तो जरूर बघावा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याविषयी जी प्रश्नावली दिली आहे ती प्रत्येकाने सोडवावी. आजच्या या वाचन प्रेरणा दिनाविषयी ग्रंथपाल आणि ज्यांनी याविषयी सहकार्य केले आहे त्या सर्वांना प्रशालेचा पर्यवेक्षक या नात्याने मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो